नसीब का हमारा जो लटका होता है ना, लटका जो वो फुटी गया है, वो कुंभार ने अच्छे से भाजा नाही. जय श्रीराम मित्रांनो, तर मी स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता सध्या आपण आलेलो आहे बघा फिरायला आणि आपल्या 2 गाड्या आहेत. एका गाडीमध्ये 5 माणसं 10 जण आहे आपण. हे बघा प्रत्येकदा आहे आपला गाडी थटत नाही आणि इकडे चाललाय फोटोशूट. नुसतं खतरनाक एकदम. आपलं प्री वेडिंगचं जर शूट तुम्हाला पाहिजे असलं तर आपल्याला इकडे संपर्क साधा. खाली नंबर देतो बघा. यो ह्या गाडीचा मालक आहे, यो इकडे बसला. या त्या गाडीचा मालक का यो त्या गाडीचा. गावात आपण सकाळी 7 वाजता निघालो. आता इथनं पुढं आपल्याला जायचं आहे. पुढं अजून काही टप्पा आहे, तसं मला माहित नाही नक्की मार्ग काय आहे. तरी पण आपण तिकडे निघतील तिकडे आपण जायचं, काय विषय नाही. भावाचा इकडे फोटो चाललाय. फोटोग्राफर आपला बळदादा. आणि हे बघा शेट इकडे सगळ्यांचा फोटो काढायचं चालले. ते खरं इथं कोण काय तयार नाही. हे आमचा गडी फोटो काढायला मागं लागलाय, पण इथं कोण ऐकणं झालंय. इथला फोटोशूट झालेला आहे. आता इथनं पुढे आपल्याला कुठं जायचं मला पण माहित नाही नक्की मार्ग काय आहे. आपल्याला जिकडे निघतील तिकडे आपल्याला जायचं. तर चला मग आता इथनं निघूया. आणि गाडीत बसून घेतलेलं आहे आणि ही तर अजून फोटोच्या नादाचं जायचं. यांचं काय गाडी में उल्टी की ना तो ऐसा इसको बेदम मानेगा ना कि कुछ बोलो मत. और तुम वीडियो है ना शेवटपर्यंत देखो क्योंकि बहुत मजा आने वाला है इधर. अभी तो शुरुआत हम घर पे करने वाले थे, पर क्या करें हमको मेल नहीं मिला, इसलिए हम गाड़ी पे था. लेकिन क्या हुआ था कि हमारे मोबाइल का रेंज जाता था. क्या करें हम, हमारा नसीब आगे से पहले से ही फुटका है. हम क्या करें. नसीब का हमारा जो लटका होता है ना, लटका जो वो फुट ही गया है, वो कुंभार ने अच्छे से भाजा नहीं. और अगर थोड़ा वैसे भाजा होता तो हमारा नसीब अच्छा होता. बट ऐसा वैसा नहीं ना, हमारा चले दो. पहले से फुटका है. हमारे जो नसीब का जो मटका है उसको अभी तड़ा गया है, तो इसलिए हम उसको मात्या लाने को चल रहे हैं. क्योंकि डोंगर में लाल माती हमको मिलती है. अभी हम तुम्हारे यहाँ किधर होगी तो हमको संपर्क भेजे. नीचे में ना हमारे इंस्टा आईडी देता हूँ, उस पर तुम मैसेज करो, डीएम करो और बताओ कि इधर ऐसा माती मिलती है. वारुळ की माती हमको वारुळ की माती लगेगी. वारुळ की और 80 लाख की लगे. जिधर 80 लाख रहता है ना उधर की वारुळ की माती लगेगी. तो सध्या आपण आलोय धारेश्वरला. इथं माकडे इतके आहे की नाही काय बोलायचं काम नाही पाहिजे. एकदम अशी की फ्रीली जायचे एकदम. ये देखो हमारे आपण धारेश्वर आलो होतो. आता ही बघा इथं मागं 5 पांडवांची प्रतिमा आहे. म्हणजे पहिले म्हणजे बघा केदारनाथ, आदेश्वर, वीरभद्र, लक्ष्मण, श्रीराम हे 5 पांडवांची इथं मूर्ती आहे का. हे बघा ही एक मूर्ती आहे इथं. अशा मूर्ती आहेत. महाराष्ट्राचा डोंगर बैल लागणार वरण असला खतरनाक दिसते का नाही. वरण असं पाणी पडतंय आणि उगाच नाही म्हणलेलं धारेश्वरना. म्हणजे हे जे पाणी पडतं ह्याच्यावरूनच आपण म्हणजे नाव असं आहे की धारेश्वर. आमच्या इकडे सर्व प्रकारचे फोटो काढले जातील. फोटोग्राफर अमित चव्हाण. संपर्क देतो खाली. आणि मॉडेल पण आहे. जर तुमच्या जर दुकानाची जाहिरात करायची असेल कपड्याची तर या मॉडेल आपण कपडे घालून ठेवू शकतो, काय विषय नाही. मालकाने असं गाडीत बसवायला लागतं. हो मालक बसा गाडी असं बसवायला लागतंय. मुझे अभी अपडेट मिला है कि हम पाटण के खोरे में आ गए हैं. रस्त्याकडेला बाजू गाडी थांबली की समजून जायचं. माणसं जरा व्हायचं अर्जंट कामासाठी उभं राहिलेत. सीन इज खतरनाक सीन झालेला आहे. ते आला आपण आता इथनं पुढे आपण कुठे जायचं. आता कुठे जायचं. हे कुठं जायचं रे. दातेगडला जायचं. दातेगडला जायचं पण नंतर काठीला जायचं. नंतर काठी कुठे आली. डोंगरात काठी आली नंतर. आता सध्या बघा आपल्या गाडीचे बोनट खोललेले आहे. नक्की विषय काय चाललेला मला तर काही समजत नाही. तिथलं पाणलं का होतं. हे बघा हे असे खतरनाक जरा आधीमध्ये करावं लागतं, नाही तर बॉम्ब होऊन जाते. बघा असं गाडीत काय बोनट काय टाकायला लागतं आपल्याला. पाणी टाकायला लागते नाहीतर वायपरला पाणी टाकायला लागते. उगाच कसा ड्रायव्हरला दिसलं नाही तर उगाच कधी वेगळा सिनून जायला. खडू एकदम काळा कुळकुळीत आहे. या काळा कुळकुळीत खडका देऊ कसा चमकतो आहे.
एकदम असलं खतरनाक पॉईंट गावलेला आहे. असलं वार खतरनाक लागायला त्याला आत्ताशी सुचलं इथं. मागाचा पोरं तिथं थांबली होती त्याला इथं सुचलं नाही. इथं असलं वातावरण खतरनाक आणि ही गाडीच बघा अजून बसली तीच काय बाहेर उतरायचं होतं का नाही काय मला काय झालं. इधर बहुत पहुंचे के और पहुंचे का ऐसा फिर रहे ना क्यों क्या बोलू मैं लांब ना आपल्याला दिसतं की पहुंचे की हळू फिरते पण लेट स्पीडनं पळते एकदम खतरनाक स्पीड आहे या पहुंचे की काय बोला. लाईट नुसती अशी हे ना पोत्यानं लाईट गोळा करते काय म्हणायचं तुम्हाला इथं ऐसा इथनं लाईट बहुत इधर बहुत लाईट पहुंच्या केवळ डिस्कशन चाललंय काय त्याला वाटतं की ही उलटी फिरते पण ही पण क्लॉकवाईजच फिरते पण ही जी मागणं बघते ते सांगते त्याला घोर चर्चा. वीडियो पहिलेच आहे काय तुम्ही तू मेरे से प्यार करती है नहीं करती ये देखो. मी का नाही आता ती गाडीत केबल नाही USB केबल त्यामुळे त्या गाडीत USB केबल ना ह्या गाडीत हळूच आणल्या कारण की त्यात आणि भांडणं होती त्या. आपल्यात एक न एक नमुना आहे. इकडं फोटोचा नाद ह्याला उलटीचा नाद. कोण गुच्छ बनवतंय कोण असं गाडीला टेकून फोटो काढतंय तर कोण माझ्यासारखी व्हिडिओ करतंय. म्हणजे एक न एक अशी चारही दिशेला गेली त्या. माफी मागणं चालला इकडे माफी मागायची माफी मागायची. गाड़ी में तेल डालने को उतरे इधर ये देखो इधर तेल डाल रहा है ये जवळपास गाड़ी में जो पैसे 2100 रुपये का तेल डाला हम इधर. गाड़ी में अरे चुप क्या तू हम गाड़ी में जो पैसे है ये पर ये नहीं ये उतरा है ना इधर हमारा बंदा उतरा है ना इधर. हमारा बंदा उतरा है हम गाड़ी में जो पैसे है, हम वो गाड़ी में डालना जो पैसे बट चाहिए। हम ऐसे काम करते नहीं तेल डालने का बिल डालने का हाँ हम साहेब लोग हैं हम हमको कंट्री मांगेंगे तो हम हाँ, देंगे नहीं देंगे. ऐसा काम है जो हम करते नहीं. हाँ हम खाने का पीने का ये होगा वो ना. हम सब कुछ कर लेते अभी हैं. खाने का होता ना ये देखो ये हमारा ड्राइवर है ड्राइवर एक्सचेंज हो गया पहले ये था फिर ये हो गया. अभी हमको खाने का होता ना तो सबसे पहले हम दोनों उधर जाकर टेबल पे बैठ बैठ जाते सर ऐसा वैसा काम हम नहीं करते पर तेल जिधर डालने खाने का, का और जिधर हमारा फायदे का होता है ना उधर हम जल्दी उतर जाते हैं. जिधर हाँ लॉस होता है हमारा उधर हम जाते नहीं. उधर हम जाते हैं क्योंकि रुतबा है हमारा हाँ फुकट खाने का रुतबा है हमारा. रुतबा आहे. सध्या आपण आलेलो आहे कोयना धरायच्या पाठीमागे ना कशा तुम्ही पण कधीतरी येऊन जावं भावड्यानं. अहो इथे शेततळ आहे मस्तपैकी. आयुष्यात पहिल्यांदा मी शेततळ बघितलंय. हॉटेल दिसले त्यामुळं आपण आता सरळ हॉटेलमध्ये शिरायचं चाललंय. बघूया आता काय होतं. आता जस्ट नाश्ता केला ना आता जेवणाची ऑर्डर दिलं त्यामुळे चिराय पाहिजे म्हणून गडी कसा करतोय बाग खोलाला वाट दिसेल तिकडनं जायचं चाललेलं आहे. मगाशी नाश्ता केला का नाही त्यामुळे जिरवायच चालल्या कारण की जेवणाच्या ऑर्डर दिल्या त्यामुळं हे हाय हे जिरवलं पाहिजे त्याशिवाय जेवण जाणार नाही का. अगोदरच आपण खाण्यात माहिर आहे तुम्हाला कळलंय. रिस्क घेऊन जरा फोटो काढायचा चाललाय. 1.5 तास हमारा खाना हो गया पर वो खाना नहीं आ गया. पर आपकी क्या राय है. अभी क्या है हमारी गलती थी हमने पहले उनको बताना चाहिए था. बड़ा के रुको हम इधर आने के बाद उनको पता है अभी 1.5 तास तो थामना पड़ेगा. थांब के सुंदरगड म्हणजे दातीगड हा गड आहे इकडं वरती त्या डोंगरावरती तिकडं आता आपल्याला जायचं चालत. बघायचे आपण कुठं निघालोय आता. आपण हा सुंदरगडावर चाललोय. सुंदरगड जातोय दोन्ही पण सुंदरगड नाव दिलं महाराजांनी त्याला. ओके दातीगड म्हणतात त्याला. पाण्याची बाटली ही घेतलीच पाहिजे कारण की वर गडावरती जाताना खूप दम लागतो. आमच्याकडे इथंच थकलाय त्याची एक भाकरी इथं जिरली. खतरनाक असा चढ आहे खतरनाक असा. हे दमलाय गाडी. माझ्या जवळपास 2 ते 3 चपात्या संपल्या असणार आहेत. आता भाताची पारे आता भात जिरवायचा परत एकदा जेवायचं पण दाबून खायचं कारण आपलं जेवणावर दाबून लक्ष असते आहे का नाही. बरोबर. त्यामुळं सुट्टी द्यायचं नाही. जितकं जिरवता येईल तितकं जिरवायचं. आणि इथला जर तुम्ही दगड बघितला का नाही चिऱ्यासारखा दगड आहे चिऱ्यासारखा. इकडं सेम कासपठासारखे फुलं आहेत फक्त जरा ही सगळी पिवळी आहे तर कुठंतरी रंगीबेरंगी आहे नाहीतर सेम कासपठासारखी फुलं आहेत. तर आत्ता
आता जस्ट आपण इकडं आलेलो आहे ना, आपल्याला इकडं काहीतरी एक दिसलेलं आहे. ते नक्की हाय काय ते बघूया खाली जाऊनच. इथं खाली जर बघितलं ना आपण, आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती दिसते. ही जी 2 डोंगर आहेत का ना, हे डोंगर फोडून इथनं वाट केलेली आहे. बहुतेक ह्या गडाचा मार्ग इकडूनच आहे, फक्त आम्ही आलो ते मागून आलोय. तसं हे खरं मेन गेट आहे. अजून ट्रेकला सुरुवात झाली नाही, गड्या तेवढ्यात गडी थांबला आहे. त्याच्यात 4 बकऱ्या जिरल्या असतील. आल्यानंतर सुरुवातीला आपल्याला मारुतीला दिसतो, डाव्या बाजूला गणपती बाप्पा, पुढे सरळ वर पायऱ्या आहेत. 2 पायऱ्या चढवायची कॉम्पिटिशन आहे. कसलं खतरनाक ओढतंय बघ. गडावरती तलवारीची आकाराची वेल आहे आणि तिचा सुरुवात तिथनं अशी होती आणि ती तिथपर्यंत संपती. आणि बरोबर इथं आपल्याला माधवाची पिंड दिसते. चढताना फटून चार होणार आहे का, तरी पण चढलं पाहिजेच. डेंजरस अशी विहीर आहे एकदम. हे बघा अशी अशी विहीर आहे. इकडे आहे का नाही आपला मेंबर फुल मौजमध्ये दाखवतो तुम्हाला. आता आपण थांबलोय उंडाळ्यातच, कारण की यासनी फटाके घ्यायचा आहे. त्यामुळे आता मी बसलोय गाडीच, कारण की लय कंटाळा आलाय. तर भावना व्हिडिओ असेल लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा काही विसरू नका आणि कमेंट करा काही विसरू नका. तर मिळू दुसरा व्हिडिओ.